सांगा सांगा राजे तुम्ही मुख्यमंत्री होणार कोण महामुख्यमंत्री होणार कोण आली आली विधानसभेची बारी झाली झाली निवडणुकीची तयारी पृथ्वी बाबा की अजितदादा उद्धव साहेब की राज साहेब नितीन भाऊंना करायचे सीएम की आता आणखी कुणाची पाळी सांगा सांगा राजे तुम्ही मुख्यमंत्री होणार कोण महाराष्ट्राचा महामुख्यमंत्री कोण मध्ये आपण आज आता कोल्हापुरात आलोत। राजर्षी छत्रपती शाहूंची ही नगरी रंकाळा तलावाच्या पार्श्वभूमीवरती आज कोल्हापूरकरांच्या साथीनं मी या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। नेमका महाराष्ट्राचा महामुख्यमंत्री कोण असावा कोल्हापूरकरांच्या मनामध्ये काय आपण जाणून घेऊयात। सर नमस्कार, काय मनामध्ये इच्छा आहे, कोणाला कौल आहे, कोण मुख्यमंत्री होईल असं वाटतं आणि त्याच्याकडनं अपेक्षा काय असतील? एकतर लोकसभेला ना डोळे झाकून सांगता येतो, आता म्हणजे हाताच्या बोटावर सुद्धा मोजता येत नाहीत इतके पक्ष आणि इतके उमेदवार झालेत। एकतर कसं आहे की त्यांची काय परिस्थिती झाली माहीत नाही, युती तुटणाऱ्यांची युती सुटणाऱ्यांची, पण मतदारांची जी आम्हा मतदारांची जी स्थिती आहे ना ते शीड फाटलेल्या नावेसारखी झालेली आहे। प्रत्येकाला वाटतं की एक माणूस करता माणूस चांगला असावा, काम करणार असावा। आता फक्त एकच आहे की ज्याचं जो पैशाच्या जोरावर सत्तेच्या जोरावर जास्तीत जास्त स्वतःचे उमेदवार निवडून आणेल आणि निवडून झाल्यानंतर 4 उमेदवार परत खिशात घालेल तोच मुख्यमंत्री होणार। सर्वसामान्य जनतेची ही अगदी खरीखुरी प्रतिक्रिया आहे। या सगळ्या अस्थिर राजकीय वातावरणात अंदाज व्यक्त करणं खरं तर मुश्किल आहे, पण तरी कोणाच्यासाठी मनामध्ये इच्छा आहे की कोण हा मुख्यमंत्री झाला पाहिजे? आजच्या घडीला जे दावेदार आहेत उमेदवार आहेत त्यापैकी पसंती कोणाला आणि त्याकडनं अपेक्षा काय आहेत? आता खरं तर ह्यावेळी कोण मुख्यमंत्री होणार असं स्पष्ट सांगता येत नाहीये, तरी पण माझ्यामध्ये एक तरुण उमेदवार एखादा मुख्यमंत्री व्हावा, ज्याला आपल्या नवीन जे ज्वलंत प्रश्न असतात त्याची जाण असेल तर तरुण मुख्यमंत्री व्हावा, तरुण मुख्यमंत्री व्हावा असं वाटतंय। साहेब नमस्कार, काय नाव तुमचं? माझं नाव राजेंद्र इनामदार। इनामदार साहेब काय करता आपण? मी शासकीय नोकर आहे। बरं, शासकीय इनामदार साहेब शासकीय नोकर आहेत, पण तरी देखील काय तुम्हाला असा अंदाज वाटतोय, काय इच्छा आहे मनामध्ये? आणि थेट नावही सांगता नाही आलं तरी चालेल, पण काय त्याच्याकडनं अपेक्षा असतील मुख्यमंत्र्याकडनं? फक्त एक छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अपेक्षित सुराज्य होतं ते सुराज्य या महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हावं आणि जनता निर्भयपणे आणि सुखी समाधानानं राहावी आणि जनतेच्या मनामध्ये जेवढे प्रश्न आहेत, जेवढ्या अडचणी आहेत, जो कोण प्राधान्याने सोडवेल त्याच्या पाठीशी आम्ही आहोत। सर नमस्कार, काय आपलं नाव आणि काय नेमकी प्रतिक्रिया? कोण मुख्यमंत्री व्हावा, कोणाला आशीर्वाद? चंद्रकांत वडगावकर। राजकारण सोडून समाजकारण करणारा, गरिबांच्या तळागाळात जाऊन त्यांच्या सुखी संसाराला मदत करणारा, सर्व समान घेऊन जो राजकारण करणार असेल आणि समाजकारण असेल काही शाश्वती नाही आहे, कारण कोणालाच काय मत पडेल। कारण अलायन्स होतं त्या वाटत होतं की बाबा काहीतरी चांगलं घडेल, पण अलायन्स तुटल्यामुळे प्रत्येकाची गणिते चुकलेले आहेत, त्यामुळं कोण येणार हे स्पष्ट होऊ शकत नाही। स्पष्ट होऊ शकत नाही। ही तरुणी माझ्याबरोबर आहे, काय नाव तुझं? दर्शना उपाध्याय। दर्शना काय करतेस तू? मी आता कॉलेजची स्टुडंट आहे। बरं दर्शना, एक तरुणी म्हणून काय वाटतं, कोणाला पसंती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून? ते नक्की सांगता येणार नाही कुणाला पसंती द्यायची ती, पण जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याने आता येऊन तरुणाईत जी वाढती बेरोजगारी आहे ती कमी केली पाहिजे। वाढती बेरोजगारी कमी केली पाहिजे, तरुणाईला रोजगाराची गरज आहे। काय नाव आपलं आणि कोण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा, काय इच्छा आहे आपली? माझं नाव किरण पडवळ। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब झाले पाहिजेत असं माझं मत आहे। मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, अखंड महाराष्ट्रासाठी आणि ज्वलंत हिंदुत्वासाठी एक संयमी नेतृत्व आणि महाराष्ट्राला व्हिजन देणारा नेता म्हणून महाराष्ट्रातील तळागाळातील जनता त्यांच्याकडे आज पाहते। आणि महाराष्ट्रातला एकमेव पक्ष असा आहे की ज्या पक्षानं सर्व महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जागेवर आपल्या पक्षाचे उमेदवार दिले आहेत, त्यामुळं महाराष्ट्रातील मतदारांनी आणि आमच्यासारख्या कोल्हापुरातील तरुणांनी जनतेनं पूर्णपणे त्यांच्या पाठीशी राहून तेच मुख्यमंत्री होतील असं मला वाटतंय। वेगळं सांगायची गरज नाही आहे, हातावर शिवबंधन आहे, शिवसैनिकांची ओळख असलेली दाढी त्यांच्या चेहऱ्यावरती आहे आणि भगवा गंध आहे, त्यामुळं आम्हाला ही प्रतिक्रिया अशी असणारे माहितीच होती। हरकत नाही, शुभेच्छा तुम्ही जो अंदाज व्यक्त केलाय त्यासाठी। साहेब काय नाव आपलं आणि कोण महाराष्ट्राचा महामुख्यमंत्री होईल काय वाटतं? मी अशोक देसाई। ज्या पद्धतीनं एक स्थिर सरकार प्रदीर्घ कालावधीनंतर या देशाला मिळालं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखं एक
अतिशय उत्तुंग असं एक नेतृत्व आणि कर्तृत्ववान असा हा पंतप्रधान आपल्या देशाला मिळाला आहे. ज्या पद्धतीनं या पाठीमागच्या पंतप्रधानांची जी पद्धती होती किंवा त्यांच्याबद्दलचं देशाची प्रतिमा होती ती संपूर्ण धूर काढण्याचं काम हे काल या येत्या 100 ते 130 दिवसामध्ये झालेलं आहे. आणि मला निश्चितपणे असं वाटते की ताकदीनिशी ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला जे बहुमत आलं आणि एकाच एक हाती सत्ता आल्यानंतर बरीचशी तशी एक हाती सत्ता यावी तशी एक हाती सत्ता महाराष्ट्रामध्ये हवी आहे. आपण इतर आणखी काही कोल्हापूरकर आपल्या बरोबर आहेत. या नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव प्रवीण खोत. प्रवीण भाऊ, काय करता आपण? ट्रकचा बिझनेस आहे माझा, ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय तुमचा. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय म्हटला की टोल आला, डिझेलचे वाढते भाव आले, बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी आल्या, रस्ते खराब, अशा सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावा असं वाटतं? नाही, असा मुख्यमंत्री पाहिजे की ज्यांना आमच्या सगळ्या समस्या सोडवल्या पाहिजेत. आणि विशेष करून कोल्हापूरचा टोल जो माणूस बाबा ठाम असं आश्वासन देईल किंवा बाबा आम्हाला खात्री आहे की बाबा हा टोल बंद करू शकेल असा माणूसच मुख्यमंत्री व्हावा. आता कोल्हापूरच्या टोलचा विषय आलाय. कोल्हापूरचा टोल जो बंद करेल तो माणूस मुख्यमंत्री कोल्हापूरकरांना हवाय. साहेब, काय नाव आपलं आणि काय इच्छा आहे? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावा? जसं केंद्रात आलं तसं राज्यात पण सरकार यावं आणि जुने अभ्यासू एकनाथ खडसे साहेब हे मुख्यमंत्री व्हावेत ही इच्छा आहे. एकनाथ खडसे साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा आहे असं ते म्हणतायत. काय नाव आपलं? संजीव जाधव. जाधव साहेब, काय प्रतिक्रिया? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावा आणि त्याच्याकडनं काय अपेक्षा असते? आमचा जो टोल बाबतीतला प्रलंबित प्रश्न आहे तो सोडवणारा आणि माननीय पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा पंतप्रधान आम्हाला हवा आहे. पंतप्रधानांच्या पावलावरती पाऊल ठेवणारा पंतप्रधान, मोदींच्या सारखं काम करणारा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आपल्याला हवा आहे असं ते म्हणतायत. इथं सर्वसामान्य कोल्हापूरकर आपल्या बरोबर आहेत. हा एक तरुण आपल्या बरोबर. मित्र, काय नाव तुझं? सौरभ राऊत. सौरभ, काय करतोस तू? आपलं स्नॅक्स स्पॉट आहे इकडे. बरं, इथला चहाची टपरी आहे त्याची आणि मागच्या निवडणुकीमध्ये चहावाले चहा हा खूप लोकप्रिय झाला होता. सौरभ, मतदान यादीत नाव आहे का तुझं? आहे की. दरवर्षी मतदान करतो? दरवर्षी करतो. 2 वर्ष झाली. बरं, म्हणजे 2 वेळाला त्याने मतदान केलंय आतापर्यंत. सौरभ, तू छोटा व्यावसायिक आहेस, काय तुझी इच्छा आहे? काय सर्वसामान्यांना अपेक्षा असतात? जो कोण मुख्यमंत्री होईल, जे काही सरकार येईल, त्या सरकारकडनं अपेक्षा काय आहेत तुला? सरकारकडनं अपेक्षा एवढ्याच आहेत की प्रत्येकाला आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत ते जरा स्वस्तही झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला त्या लायकीचा मुख्यमंत्री पाहिजे. महाराष्ट्र कोल्हापूरमध्ये आज आपण आहोत. रंकाळा तलावाच्या पार्श्वभूमीवरती सगळे कोल्हापूरकर आपल्याला आवाहन करतायत, मतदान करा, फरक पडतो. मतदान करा, फरक पडतो. मतदान करा, फरक पडतो. कोल्हापूरच्या रंकाळा तलावावरती आपण आता लोकांच्या मनामधून जाणून घेतलं महाराष्ट्राचा महामुख्यमंत्री कोण असावा. पुढच्या चौकामध्ये पुन्हा लगेचच भेटूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. सांगा सांगा राजे, तुम्ही मुख्यमंत्री होणार कोण? महामुख्यमंत्री होणार कोण? आली आली विधानसभेची बारी, झाली झाली निवडणुकीची तयारी. पृथ्वी बाबा की अजितदादा, उद्धव साहेब की राजसाहेब, नितीन भाऊंना करायचे सीएम की आता आणखी कुणाची पाळी? सांगा सांगा राजे, तुम्ही मुख्यमंत्री होणार कोण? महाराष्ट्राचा महामुख्यमंत्री कोणच्या आजच्या भागामध्ये आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत, ऐतिहासिक नगरीत कोल्हापुरामध्ये आपण आहोत. कोल्हापूरच्या कला महर्षी भालजी पेंढारकरांनी बनवलेल्या, तयार केलेल्या या ऐतिहासिक शिवाजी पुतळ्याच्या सान्निध्यामध्ये आपण आहोत. इथूनच थोड्याशा अंतरावरती महाद्वार आहे, अंबाबाईचं मंदिर आहे. अशा या सगळ्या ऐतिहासिक परिसरामध्ये कोल्हापूरकर सगळे माझ्याबरोबर आहेत. आणि काय कोल्हापूरकरांना वाटतं, त्यांची प्रतिक्रिया काय, कोण महाराष्ट्राचा महामुख्यमंत्री असावा, आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, काय नाव तुमचं आणि काय अपेक्षा आहे? कोण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असावा आणि त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत? नमस्कार, माझं नाव आनंद राठोड. मला या म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावे अशी इच्छा आहे. कारण का त्यांचा जाहीरनामाच असा आहे की म्हणजे गोरगरीब जनतेसाठी, आता विद्यार्थ्यांसाठी त्यांनी टॅब जे देतो हे त्यांच्या वचननाम्यात दिले, तर त्याचा फायदा आदिवासी म्हणजे जिथं आपले म्हणजे वीज आजपर्यंत गेलेली नाही त्या ठिकाणी ते हे सौर ऊर्जेमार्फत आज देणार आहेत. त्यामुळं मला उद्धव ठाकरेंचा जाहीरनामा आवडलाय. तुम्हाला उद्धव ठाकरेंचा जाहीरनामा चांगला वाटलाय. नमस्कार, काय नाव तुमचं? माझं नाव राहुल ढवळे.
राहुल काय करता आपण? मी नवीन हॉटेल्स ओपनिंग असतात त्यांना कन्सल्टन्सी करतो हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये. राहुल काय मनामध्ये अपेक्षा आहे, कोण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा आणि त्याच्याकडनं अपेक्षा काय आहेत? गेल्या 15 वर्षात महाराष्ट्राची सर्वच दृष्टिकोनानं पिछेहाट झालेली आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत देखील आपण खूप मागं आहोत. ज्या ठिकाणी रस्ते चांगले नाही आहेत त्या ठिकाणी साधन सुविधा देखील पोचू शकत नाहीत. त्यामुळं सगळ्यात पहिला अपेक्षा आहे की ग्रामीण भागापासून म्हणजे गोंदियापासून मला माझ्या सिंधुदुर्गातल्या शेवटच्या गावापर्यंत रस्ते, ते पण अंतर्गत रस्ते, जे अंतर्गत रस्ते अत्यंत चांगले व्हायला पाहिजेत. कारण त्या अंतर्गत रस्त्यावरून माझी शाळेची मुलं देखील प्रवास करतात, त्यांना देखील खूप दुःख आणि यातना बसावं लागतात. काका काय अपेक्षा आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा आणि त्याच्याकडनं अपेक्षा काय? उद्धव ठाकरेच व्हावेत. कारण सगळ्यांची मतं जाणून घेणारे ते एकच व्यक्तिमत्व वाटते असते बाकींच्या पेक्षा. सगळ्यांची पोचणाऱ्यापर्यंत असं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारं व्यक्तिमत्व असं वाटतं. या नमस्कार, काय नाव आपलं? विजय माने. माने साहेब काय करता आपण? शेती करत बदल व्हावा अशी माझी पण इच्छा आहे. त्यामुळे झाला तर एक मुख्यमंत्री एक सर्वसामान्यांचा विचार करणारा व्हावा आणि शक्यतो करून शेती आणि आमच्या कोल्हापूरचा टोल रद्द करण्याकरता जो प्रयत्न करेल मुख्यमंत्री तो आमचा मुख्यमंत्री व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. काका या काय नाव तुमचं? नमस्कार. राजू राऊत. राजू राऊत काय करता राऊत काका? मी शावड तालुक्याचे सरपंच आहो. मानपळ गाव माझं. आणि जर करता जोपर्यंत राज ठाकरे येत नाही तोपर्यंत आपलं महाराष्ट्र सुखी होत नाही. राज ठाकरे येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सुखी होत नाही असं अत्यंत बुलंद आवाजाने त्यांनी सांगितलंय. खरं तर ज्या लोकांचं नाव मतदान यादीत असतं अशा 18 वर्षावरील लोकांची मतं आपण घेतोय, पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तसा एक छोटा बाळ आहे, तो मला खूप आग्रह करतोय की काका मला बोलायचं आहे. काय नाव तुझं? सौरभ श्रीकांत गाडगे, राहणार सुये, तालुका करी, जिल्हा कोल्हापूर. बरं तुला काय प्रतिक्रिया द्यायची होती, का तू माझ्या मागे लागलायस? खरं तुझं नाव मतदान यादीत नाही बाळा अजून, पण तुला काय बोलायचंय, काय सांगायचंय या सगळ्या मोठ्या माणसांना? काय सांगायचंय की किती जबाबदारीनं मतदान करा? मोठ्या माणसाला सांगायचंय फक्त शिवसेनेला मतदान करा आणि बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न तेवढं पूर्ण करा. आणि आता महागाई वाढली त्यामुळं महागाई जर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर महागाई कमी येणार असं आम्ही धरलंय. पण आम्ही महाराष्ट्रात सगळे सांगितले फक्त बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करा. झटपट मी सगळ्यांकडे येतो. ठीक आहे, कोण हवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? उद्धव ठाकरे. 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 उद्धव ठाकरेजी. उद्धव ठाकरे. 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 महाराष्ट्र, कोल्हापूरची जनता, कोल्हापूरकर या ऐतिहासिक शिवाजी चौकामध्ये आपल्याला आवाहन करतायत, मतदान करा, मतदान करा, मतदान करा. कोल्हापूरच्या आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबतोय. पुढच्या भागामध्ये आपण लगेचच भेटूयात. कोल्हापूरच्या पुढच्या चौकात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे कोल्हापूरकरांच्या मनात, करवीरकरांच्या मनामध्ये. एक ब्रेक घेतोय, लगेचच परत. सांगा सांगा राजे तुम्ही मुख्यमंत्री होणार कोण, महामुख्यमंत्री होणार कोण? आली आली विधानसभेची बारी, झाली निवडणुकीची तयारी. पृथ्वी बाबा की अजितदादा, उद्धव साहेब की राज साहेब, नितीन भाऊंना करायचे सीएम की आता आणखी कुणाची पाळी? सांगा सांगा राजे तुम्ही मुख्यमंत्री होणार कोण, महाराष्ट्राचा महामुख्यमंत्री कोण मध्ये आपण सोलापूरमध्ये आहोत. सोलापूरच्या पुढच्या चौकामध्ये मी आलोय. वडर गल्लीतला हा भाग आहे सोलापूरच्या आणि इथं मी आलोय. इथल्या नागरिकांशी आपण बोलणार आहोत, सोलापूरकरांशी. या नमस्कार, काय नाव आपलं? मी विनायक विटकर. कोण होईल महाराष्ट्राचा महामुख्यमंत्री आणि त्याच्याकडनं काय अपेक्षा असतील? महाराष्ट्राचा सध्याचा मुख्यमंत्री अजितदादा पवार हे 1001% होणार हे निश्चित आहे. काय नाव तुमचं आणि कोण होईल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, काय वाटतं? माझं नाव सागर रेळेकर आहे. मी सोलापुरात ऑटो चालवतो आणि आतापर्यंत सोलापूरचा विकास कोणी केलेला नाही आहे. सोलापूरमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची युती होती आणि ती महापालिका त्यांनी आजपर्यंत सत्ता उपभोगलेला आहे. परंतु सोलापुरात जे खड्डे आहेत ना, समजा एखादी महिला डिलिव्हरीची असेल तिला रस्त्यातून घेऊन जायच्या वेळेस सोलापूरचे रस्ते खड्ड्यात आहेत का खड्ड्यामध्ये सोलापूर हे कळत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या देशामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा फक्त आमदार, नगरसेवक, खासदार यांच्याच बायका आणि मुली सुरक्षित आहेत. सामान्य माणसांच्या बायका मुली सुरक्षित नाही आहेत. सोलापुरात रोज मंगळसूत्र, गंठण सोडलं जातं, त्याचा तपास पोलिसांकडनं कधी होत नाही. पण एखाद्या कुठल्या तर मंत्र्यांचं जर काय चुरलं गेलं, गाडी म्हणा काही म्हणा, ते सापडतं. परंतु सामान्य नागरिकाचं का बरं सापडत नाही आहे? सोलापूरमध्ये एवढे वैर धंदे होत आहेत,
कुणीही त्याला काही असं हे करत नाही की असं विरोध करावा. आणि सोलापूरमध्ये 4 दिवसाला एकदा पाणी दिलं जातं, बिल मात्र पूर्ण वर्षभराचं घेतलं जातं. आज मी जर काम तुमच्याकडे केलं तर मला तुमचा पगार मिळतो, म्हणजे मी काम केलेला. पण सोलापूर महापालिकेचं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, 4 दिवसाला एकदा पाणी बिल आणि बिल मात्र पूर्ण वर्षभराचं घेतलं जातं. तर हे बंद व्हावं आणि योग्य वेळी पाणी सोडावं. पहाटे 4ला 5ला सोडतात, जेणेकरून कोणी लवकर उठत नाही, करत नाही. काय नाव तुमचं आणि कोण व्हावं महाराष्ट्रात, थोडक्यात प्रतिक्रिया अपेक्षा? माझं नाव नितीन रुपनर आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार यात प्रश्नच नाही. पण माझ्याबद्दल जर विचार गेलात तर मला असं वाटतं की राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत. सर्वसामान्याला काय अपेक्षा असतात राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे? राज्याचा मुख्यमंत्री हा नितीन गडकरी व्हायला पाहिजे. सध्या मोदींचं राज्य आहे आणि मोदींना विश्वासपात्र असा व्यक्ती जर समजा कोणी असेल आणि सर्वसमावेशक सर्वांचा विचार करणारा हा गडकरी आहे. तो जरी विदर्भातला असला तरी व्यक्ती म्हणून तो अतिशय उत्कृष्ट आहे असं माझं मत आहे. म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा नितीन गडकरीच व्हावा. सोलापूरमध्ये आपण आहोत. सोलापूरची जनता महामुख्यमंत्री कोण असायला हवा हे सांगते आपल्याला. प्रथमतः मी झी24 तासचं सोलापूरकरांच्या वतीने स्वागत करतो. राज्याचं मुख्यमंत्री अक्कलकोट तालुक्याचे भाग्यविधाते आमदार पराभूत झाले सुद्धा 5 वर्ष त्यांनी जनतेचे काम केलेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुढचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे हो हे माझं अपेक्षा. सिद्धाराम म्हेत्रे आहोत अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, सोलापूरमध्ये आपण आहोत. स्थानिक नेत्यांचे नक्कीच नावं चर्चेत येणार. काय अपेक्षा आहे, कोण मुख्यमंत्री व्हावं आणि त्याच्याकडनं अपेक्षा काय? तुमचे प्रथम मी सिद्धेश्वरच्या पावननगरीमध्ये झी24 तास टीमचं मी स्वागत करतोय. आता सध्या सगळीकडे मोदीचा बोलबाला आहे. आपल्या देशाला बऱ्याच वर्षानंतर मोदी सारखा एक प्राईम मिनिस्टर मिळाला आहे. तसंच एक आता शिवसेनेकडून असू दे किंवा बीजेपीकडून असू दे एक चांगला मुख्यमंत्री या देशाला पाहिजे. त्याला मोदीची कायम साथ राहणार आहे. एकच नारा, फक्त मोदीला वोट मारा, बीजेपी. सोलापूरकरांची ऑनलाईन प्रतिक्रिया आपण घेतोय. कोण व्हावं मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. नितीन गडकरी. उद्धव ठाकरे. सोलापूरकडे कोण मुख्यमंत्री काम व्हायला पाहिजे? राज ठाकरे. वन मॅन शो शिंदे साहेब. राज ठाकरे. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे साहेब व्हायला पाहिजे मुख्यमंत्री. उद्धव ठाकरे. राज ठाकरे. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. तौफिक भाई. उद्धव ठाकरे. कोणच नको. उद्धव ठाकरे. पृथ्वीराज चव्हाण. पंकजा मुंडे. उद्धवजी ठाकरे. अजितदादा पवार. अजित पवार. सोलापूरच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबणार आहोत. उद्या पुन्हा भेटूयात पुढच्या जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्राचा महामुख्यमंत्री कोण असेल ते जाणून घेण्यासाठी झी24तास.com या आमच्या वेबसाईटवरती आमचा हा कार्यक्रम आपण पाहू शकतात. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. सांगा सांगा राजे तुम्ही मुख्यमंत्री होणार कोण, महामुख्यमंत्री होणार कोण? झी24 तास रहा एक पाऊल पुढे.